नाशिकच्या पवित्र गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणावर माशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली। नदीपात्रात लाखोच्या संख्येने मोठे मासे मृतावस्थेत आढळून आल्यानं पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली। घटनेची माहिती मिळताच पर्यावरणप्रेमी तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे दत्तू बोडके यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली। गोदावरी नदीतील वाढतं जलप्रदूषण, सांडपाण्याचा विसर्ग किंवा इतर पर्यावरणीय कारणांमुळे हा प्रकार घडला असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली। दरम्यान प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ॲडव्होकेट सुरेश आव्हाड आणि दत्तू बोडके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। नदीतील मृत मासे तात्काळ हटवण्यात यावेत, या घटनेची वैज्ञानिक तपासणी करून नेमकं कारण जाहीर करण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली। यासोबतच त्यांनी प्रशासनाला इशारा देत म्हटलं की संध्याकाळपर्यंत नदीपात्रातील मृत मासे पूर्णपणे हटवले गेले नाहीत तर सोमवारी नाशिक महापालिका आयुक्त कार्यालय आणि महापौरांच्या दालनासमोर मृत मासे ठेवून तीव्र आंदोलन छेडलं जाईल। गोदावरी नदी संवर्धनासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असताना प्रत्यक्षात नदीतील प्रदूषण रोखण्यात यंत्रणा अपयशी ठरत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। खरं तर महापालिका निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री महोदय म्हणाले गोदावरी नदीचं पाणी आम्ही पिण्यालायक करू। मुख्यमंत्री साहेब, आज तुम्ही हे मृत माशांचं पाणी आमच्या साधू संतांना पाजतायत, देशभर येणाऱ्या भाविकांना तीर्थ म्हणून हे पाणी पाजतायत, शोकांतिका आहेत। आम्हाला आता म्हणजे काय बोलावं याचं सुद्धा वाटतंय। आम्ही जेव्हा आज सकाळी बघतोय हजारोच्या संख्येने मासे इथं मृत अवस्थेत पडलेले आहेत आणि प्रशासनाचं, सत्ताधाऱ्यांचं पूर्ण दुर्लक्ष आहे। आम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना आज हा इशारा देतोय, आज सायंकाळपर्यंत जर हे मासे सर्व इथून काढले गेले नाही तर सोमवारी सकाळी आम्ही सर्व मासे आयुक्त कार्यालय आणि महापौर कार्यालयाच्या दालनामध्ये आज खरं तर आपण बघतो आहोत की नाशिक महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात एकीकडे कुंभमेळा येऊ घातला आहे। त्याचं परवा ध्वजारोहण पण झालेलं आहे, म्हणजे कुंभमेळ्याची एक सुरुवात झालेली आहे। त्या निमित्ताने नाशिक महानगरपालिकेकडे लाखो रुपये, कोटी रुपये केवळ आणि केवळ गोदा स्वच्छतेच्या नावाखाली नमामि गोदा म्हणून जो प्रोजेक्ट आलेला आहे त्यासाठी पहिले 1800 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली होती, परंतु त्यानंतर काही समिती संस्थांनी त्यांना ती वाढीव करण्यात येऊन 3000 कोटी रुपयांपर्यंत तरतूद केवळ आणि केवळ गोदावरी नदी स्वच्छ आणि सुशोभीकरण करण्यासाठी करण्यात आलेली आहे। मात्र आपण जर बघितलं असेल तर गेल्या काही 3-4 दिवसांपासून हे पाणी अक्षरशः म्हणजे एक विषारी पाणी झालेलं आहे। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मासे होते, ते माशांचा आज नाही तर गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा तो मृत्यू झालेला दिसतोय। या घटनेमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे, नागरिकांमध्ये आरोग्यविषयक चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। गोदावरी नदीतील या भीषण प्रकारामुळे प्रशासनाच्या पर्यावरणविषयक उपाययोजनांवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले। आता या प्रकरणात प्रशासन नेमकी कोणती कारवाई करतं, माशांच्या मृत्यूमागील कारण काय समोर येतं, याकडे संपूर्ण नाशिककरांचं लक्ष आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।